श्री स्वामी समर्थ स्वामी दत्तावधूत विरचित श्री दुर्गा सप्तशती पारायण अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे भगवती कामेश्वरी अर्धचंद्र जिचे शिरी शिवशक्ती स्वरूप ईश्वरी तिचे नमन करीतसे. आरक्त सूर्य समवर्ण सूर्यचंद्र अग्नी हे त्रिनेत्र पाशांकुश शूल मनोहर करी धरिले जियेने. ऐसा भगवतीचे करुणी ध्यान ऋषीमंती रूपा लागून निशुंभाते मृत देखून शुंभ क्रोधे म्हणत असे. दुष्ट दुर्गे तू करुणी घात वदिले माझ्या बंधू प्रत. परी जरी असेल हिम्मत एकली लढे मज सवे. देवी म्हणे तू महादुष्ट मी एकलीच आहे समर्थ. मज विना या त्रैलोक्यात काही दुसरे असे चिना. परी जरी तू म्हणत तरी या ज्या माझ्या विभूती असत. मज अंतरी प्रवेशत तुझ्या इच्छे कारणे. ऐसे म्हणता अंबिका देवता लीन झाल्या देखा. ब्रह्मानी आधी समजता देवी शरीरी प्रवेशल्या. एकली राही देवी म्हणे दैत्य ते पाही. माझे ऐश्वर्य शक्ती ही सारे पहा समेटले. चल आता युद्ध कर दावी पराक्रम सत्वर. ऐसे म्हणून भयंकर बाणवर्षाव करीत असे. देवीचे सारे बाण दैत्य टाकिले मोडून. दैत्याचे जे सोडिले बाण देवी तोडून टाकीत असे. दुर्गा हुंकार शब्द करीत तेने शस्त्र अस्त्र नष्ट होत. म्हणून दिव्य अस्त्र सोडित परमेश्वरीवर ते धवा. दैत्याचे दिव्यास्त्रे सर्व हुंकारे दुर्गा भस्म करीत. धनुष्य त्याचे तोडीत दिव्य बाणाते सोडून या. शुंभ शक्ती सोडित तीही दुर्गा तोडीत. ढाल तलवार देई दैत्य दुर्गे लागी माराया. देवी सोळी तीक्ष्ण बाण ढाल तलवार जाई मोडून. अश्वसारथी धनुष्य जाण तेही कापून टाकीत असे. दैत्य मुदगल घेऊन धावत. देवी तेही मोडून टाकीत. दैत्य मुष्टी प्रहार करीत देवी वधी ते धवा. दुर्गेनेही मुष्टी प्रहार केला दैत्याचे छातीवर. रक्त ओकीत भूमीवर काही क्षण पडला तो. परी क्रोधे उठत स्वहस्ते देवीशी धरित. आकाशी उडून जात सांगावे घेऊन देवीशी. आकाशी युद्ध दोघांचे नवल वाटे ऋषी मुनीत. म्हणते हे अद्भुत साचे प्रथमची आम्ही पाहत असो. शुंभाते करी उचलला गऱ्या गऱ्या फिरवणी फेकिला. पृथ्वीवरी आपटल्या पहा दुर्गा देवीने. परी तो सेवेची उठोन धावे दुर्गा लक्षोन. तव त्रिशूले वक्ष भेदून देवी त्याचे टाकी तसे. जैसा भूकंप होत तैसी पृथ्वी कापत. शुंभ दैत्य पडत तैसा जाणा भुवरी. दैत्य मारिला देखून विश्व होई प्रसन्न. स्वच्छ दिसे गगन शांती सर्वत्र होत असे. नद्या निर्मळ वाहू लागत मेघ आनंदे वर्षत. देवता हर्ष भरित गाऊ लागले ते धवा. गंधर्व आनंदे गाती अप्सरा नृत्य हर्ष्य नृत्य करीती. वाहू लागे प्रसन्न गती पृथ्वीवरी ते धवा. सूर्य पवित्र किरणे सोडित यज्ञशाळा होती प्रज्वलित. दिशा झाल्या प्रशांत प्रसन्न झाले सर्वही. दुर्गा सप्तशती ग्रंथ 10 अध्याय वर्णिले येथ. ऋषी म्हणे नृपाप्रत ऐसे महात्मा देवीचे.